नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा व्हिडिओमध्ये नाही का आपण नाही का पाहणार आहे की नाही का शेळ्यांचे व मेंढ्यांचे बोकड्यांचे नाही का वय कशी चेक करायची आज नाही का आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण. तर नाही का चला संपूर्ण तुम्हाला पुढची माहिती देते. हे बोकडे आहे. हे बोकड नाही का हे बोकडाचे तुम्ही पाहू शकता. आता शिंग मोठेल नाही, वय ओळख आहे दोनच परत आहे शिंग आणि दात. त्याचे नाही का शिंग मोठे नाही आणि काही नाही. आता हे पाहू शकता ह्यो नाही का 8-10 महिन्याचा बोकडे आहे, वर्षभराच्या आसपास बोकडे असून ह्यो. आता चला तर याच्यात एक तुम्हाला मी दाता दाखवतो. तर एकच मिनिट तुम्हाला याची मी दात दाखवतो संपूर्ण आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओळखून हे पाहू शकता. आता नाही का तुम्ही नाही का याचे नाही का दात पाहू शकता. हे पाहू शकता. थांबा एक मिनटं. आता हे बघा तुम्ही याचे दात पाहू शकता. आता याचे दात नाही का एकदम आहे दोन दात समजा. आता याचे समजा ह्यो वर्षभराच्या आसपास राहिले पण याचे दात पडेल नाही. जर दात पडले तर समजा जायचं हे नाही का 2 वर्षाच्या आसपास बोकडे आहे, पण याचे काही दात अजून पडेल नाही. तर हे पाहू शकता ह्यो असा म्हणजे आता ह्यो वर्षभराच्या आसपासचा ह्यो बोकडे. ह्यो बोकडे वर्षभराच्या आसपास आणि ह्यो बोकडे जवळपास 2 वर्षाच्या आसपास. आता कारण की याची नाही का दात नाही का पडेली, एक दात पडेली म्हणजे ह्यो जवळपास 20 महिने ते 21 महिने म्हणजे 2 वर्षाच्या आसपासचा ह्यो बोकडा असू शकतो आहे. त्याचे शिंग पण मोठे, संपूर्ण मोठे. आणि वय ओळखायचं कारण एकच राहतं की शिंग आणि दातावरून नाही का वय नाही का ओळखता येतं. हे नाही का तुम्ही पाहू शकता. आता त्याची तुम्हाला दात दाखवतो मी. हे पाहू शकता. हे नाही का याचे नाही का हे दात नाही का. आता हे बा याचं एक दात पडेल दिसला का. हे याचं एक दात पडेली तर नाही का समजायचं की हो नाही का 20 महिन्याच्या आसपास आहे म्हणजे 2 वर्षाच्या आसपास आहे हो बोकडे. याचं एक दात पडेली आणि याचे शिंग पण मोठे. समजून जायचं की हो नाही का 2 वर्षाचा आहे. हे 2 वर्षाचा बोकडी हो मोठा बोकडी. आणि जास्त दिवस बोकड थुला तर नाही का त्याला मागणी पण राहत नाही, काय राहत नाही. त्यामुळे नाही का लवकर लवकर काय करायचं, बोकडे नाही का समजा लहान मोठे थोडेफार झाली एखाद्या वर्षा आसपासच्या लई विकून टाकायचे. आता याला एवढी मागणी म्हणजे जाईन हो कटिंगच्या रेटला जाईन समजा मार्केटला, कटिंग मटन मार्केटला. पण कंदुरी वेंदुरी असं हो थोडक्यात खरड झाला हा बोकडा. आणि त्यामुळं जास्त वेळ व्हायची ते बोकडं लगेच नाही का आले का लगेच देऊन टाकायची. विक्रीच तर तशी देऊन टाकायची बोकड. हे पाहू शकता. ह्यो पण त्याचा भाऊ, ह्यो पण याची पण दात तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता. आता हा भाई त्याचे पण नाही का दात दाखवतो म्हणजे याचे ह्यो पण नाही का सारखेच आहे दोघं पण. हे पाहू शकता. याचा एक दात जाईल म्हणजे जर मोठे बोकडे झाले आणि जर ती आता हे बोकडे नाही का फक्त मटन मार्केटला जाऊ शकताय, दुसरीकडे जाऊ शकत नाही हे बोकडं. आणि म्हणजे मागण्या कमी होत्या, कंदुरी बिंदुरीमध्ये तर जाणारच नाही. आणि हे पाहू शकते किती संडे बोकडे, मोठले बोकडे. त्याच्यानंतर आता ह्यावेळी लहानी बोकडी. ही लहानी बोकडी वर्षभराच्या आसपासची आहे समजा ही बोकडी. ह्या बोकड्याला आहे मागणी. त्यामुळं वर्ष 12 महिने 13 महिने 14 महिन्याच्या आसपास बोकडी सांभाळा आणि लगेच विक्री करा. कारण जास्त वेळ विक्री सांभाळायचं असं होतं. आणि वय कसं ओळखायचं हे नाही का 2च पाऱ्या राहत्या. दातावरून वय ओळखता येतं शेळ्यांचं आणि शिंगावरून वय ओळखता येतं. त्यामुळं शेळ्यांचं पण असं राहतं 1 दाती 2 दाती. जर एक दात पडेल असला तर समजायचं नाही की बोकड्याशी 2 वर्षाच्या आसपासचा आहे. आणि 2 दात पडेल असले तर समजायचं की 3 वर्षाच्या आसपासचं आहे. आणि हे दात नसे पडेल आणि असे असे थोडे शिंगण थोडे दात पिवळसं असे समजायचं वर्षाच्या पुढचा बोकडा आहे हो. आणि थोडे पिवळसर दात असले तर 1 वर्षाच्या पुढचा बोकडा आहे. आणि आता हे नाही की जे दात 1 किंवा 1 पडेल म्हणजे 2 वर्षाच्या आसपासचं हे बोकडे. आणि शिंगावरून पण लगेच समजायचं शिंग खूप मोठं मोठं शिंग दिसत या. चला मग अशीच नाही का तुम्हाला नाही का नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नाही का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नाही का कोणत्या विषयावर करू ते नाही का नक्की कमेंट करा. आणि चला मग आज वय ओळखायचे 2 ट्रिक तुम्हाला सांगितले, कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा.